हॅलो फ्रेंड्स, मी सारिका वाघमारे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। बर्थडे होता हजबंडचा। सेलिब्रेटेड खूप छान केलं, घरच्या घरीच सिंपल। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे। देवाला पतीसाठी उदंड असा आयुष्य मागून घेतलेला आहे आणि गोड असा शिरा मी बनवलेला आहे पतींसाठी। ते ऑफिसला गेले, थोडंसं फोटोशूट देखील झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सुमेचं देखील कृष्ण जन्माष्टमीचं कॉम्पिटिशन होतं शाळेत, त्याच्यासाठी मी फेटा बनवलेला आहे घरच्या घरीच। तर ते ऑफिसमधून आले, आम्ही आणायला गेलो केक, त्यांच्यासाठी सरप्राईज होतं। तर माझ्या थोडं काम आहे म्हणून मी त्यांना बाहेर घेऊन गेलेले, परंतु बेकरीमध्ये गेलो, केक घेतलो तिथे। केक घेतल्यानंतर घरी आलो। आता बर्थडे सेलिब्रेट करणार होतो। मुले खूप वाट पाहत होते, भूक लागलेली होती त्यांना। तर फायनली आम्ही सेलिब्रेट करणार आहोत। तर या पद्धतीने सेलिब्रेट केलेलं आहे। मुलांच्या हट्टहासमुळं आम्ही केक आणलेलो आणि सेलिब्रेट केलेलो। दरवर्षी आम्ही असे हॉटेलमध्ये जातो, तर ह्या वर्षी मुलांच्या हट्टापायी आम्ही हे केक घरीच आणलेलो आणि घरीच सेलिब्रेट केलेले आहे। तर मुलांचा आनंद द्विगुणित होत आहे, त्यांच्यामुळेच हा सेलिब्रेट केलेला आहे। खास करून असं घरातल्या घरात मुलं खूप आनंदी होते। कधीतरी आपल्या पतीचं देखील आपण सेलिब्रेट करावं म्हणून मी त्यांना एक सरप्राईज असं केक आणून बर्थडे सेलिब्रेट केलेलं आहे। नंतर फोटोशूट झालेलं, मुलांना खूप भूक लागलेली आहे। फोटोशूट झाल्यामुळे एक पण पोज व्यवस्थित देत नव्हते मुलं, तरी देखील आम्ही तसेच फोटोशूट वगैरे केलो। फोटोशूट केल्यानंतर मला बनवायचं होतं पनीरची भाजी आणि पुरी बनवायचं होतं। पनीर आणलेले मी, ते थोडंसं मेल्ट देखील झालेलं आहे, त्याचे क्यूब्स बनवले। क्यूब्स बनवल्यानंतर थोडंसं ते भाजून घेतलेलं आहे। हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये येईल। नंतर मी पुरीसाठी पीठ देखील मळून घेतलेलं आहे आणि पुरी बनवून घेतलेलं आहे। पहिल्यांदा मुलांना खाऊ घातलेलं आहे, नंतर आम्ही खाल्लो, कारण त्यांना खूप भूक लागलेली आहे। पनीरची भाजी एकीकडे, पुरी आणि एकीकडची पनीरची भाजी मी बनवून आणि एक जिरा राईस केलेले, मी फक्त असं सिंपल केलेले। मुलांना खूप भूक लागल्यामुळे मी हे घाई गडबडीत केलेलं आहे। तर पनीरची भाजी मी बनवून घेतलेली आहे। तर आधी मुलांना वाढणार आहे, कारण त्यांना खूप भूक लागलेला आहे, ते खूप आरडाओरड करत होते, म्हणून त्यांच्यासाठी मी हे पनीरची भाजी आधी करून पुरी केलेली आहे, फक्त त्यांच्यापुरतंच। आणि मी त्याच्यात दही देखील मिक्स केलेलं आहे। हे पूर्ण व्हिडिओ तुमच्या उद्याच्या व्लॉगमध्ये येईल। हे झणझणीत असा पनीरची भाजी। तर पनीरची भाजी झालेली आहे, पहिल्यांदा मुलांना वाढलेली आहे, त्यांना खूप भूक लागलेली। हे बघा खात आहेत मुलं। तर ते खाऊन झाल्यानंतर मी अजून मला पुरी करायचे होते, मी ते पुरी करून घेतलेलं आहे। तर आजचा हा बर्थडे सेलिब्रेशन कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर असा होता आमचा हजबंडचा बर्थडे सेलिब्रेशन। तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।